लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करूनही त्यांचे पैसे अडकलेले आहेत, त्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता त्यांच्या अकाउंटवर इथे जमा झालेला नाही. अशा लाडक्या बहिणींसाठी आता मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्यांना ₹1500 कधीपासून मिळणार आणि त्यांना काय करावं लागेल याची संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. बघा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांची ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणे त्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे की शासकीय स्तरावर आवश्यक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण सुरू आहे. येत्या काही दिवसात पात्रतेचे निकष पूर्ण करण्यात येणार आहे आणि महिलांचे पैसे त्यांच्या खात्यात इथे जमा होणार आहे. बघा इथे काय सांगितलेले की जे आपलं महिला आणि बालविकास विभाग आहे, या अधिकाऱ्यांनी सांगितलेलं की शासन स्तरावर याची तांत्रिक जी प्रक्रिया आहे ही सुरू आहे, प्रोसेस सुरू आहे. येत्या काही दिवसामध्ये पात्रतेचे निकष पूर्ण होऊन ते पैसे तुमच्या अकाउंटवर इथे जमा होणार आहे. लाडकी बहीण योजनेचे हप्ते म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला इथे भेटणार आहे. म्हणजे आपल्याला जे रखडलेले हप्ते हे बहुतेक जूनमध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये याचे जे पैसे आहे ना, ते आपल्या अकाउंटवर इथे जमा होऊ शकतात. हे सुद्धा इथे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर लाडकी बहीण योजनेतील अनेक लाभार्थ्यांचा निधी कित्येक महिन्यांपासून अडकून पडलेला आहे. काही प्रकरणांमध्ये तब्बल 6 महिने उलटूनही अनेकांना पैसे इथे मिळाले नाहीत. महिला व बालविकास विभागाने सांगितलेलं आहे की जर एखादी लाभार्थी पात्रतेचे निकष पूर्ण करत असेल तर ती जवळच्या महिला व बालविकास विभागात जाऊन तक्रार करू शकते. त्यांनी आवश्यक कागदपत्रे सोबत आणावीत आणि तिच्या प्रकरणावर लवकरच सुनवाई होईल. त्याचे निराकरण केले जाईल. म्हणजे बघा, जर तुम्हाला इथे मार्च आणि एप्रिलचे हप्ते इथे आले नसतील, त्यांनी के-वाय-सी केलेली असेल आणि सगळे निकष जे आहे हे असतील, तरी सुद्धा तिला ₹3000 जर आले नसतील ना, तर तिने काय करायचे की जवळच्या महिला आणि बालविकास विभागाकडे जायचंय. त्यांना तिथे त्यांची अडचण सांगायची आहे आणि अडचण सांगितल्यानंतर तिच्या प्रकरणावर लवकरच जी सुनवाई आहे ना, ती होणार आहे. यामुळे तुम्ही ऑनलाईन सुद्धा इथे तक्रार करू शकता. ऑनलाईन तक्रार करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियली वेबसाईटवर जायचं आहे. तिथं तुम्हाला सर्व त्यांचं ओ-टी-पी सर्व फिल करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तिथे तक्रार करू शकता. जर तुम्हाला त्याच्यावर व्हिडिओ पाहिजे असेल, तर कमेंट करून नक्की सांगा. त्याच्यावर सुद्धा तुम्हाला व्हिडिओ इथे टाकला जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा.